आता एक मोठी बातमी आहे। सलीम कुत्ता याच्याशी संबंध नव्हता आणि अद्यापही नाही असं बडगुजर यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हे दाखल झालेत असं देखील बडगुजर यांनी म्हटलंय। काही वेळापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या दरम्यान त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। भेट झाली असेल किंवा मॉर्फिंगही असू शकतं असं देखील बडगुजर यांनी म्हटलंय। पालकमंत्र्यांनी योग्य माहिती घेतली नाही असं देखील सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पालकमंत्र्यांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले, माहिती घेऊन आरोप करण्यात आलेले नाहीत। 2016ला शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं असंही बडगुजर यांनी म्हटलं। बॉम्बस्फोटशी जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं, त्यांना तर 92-93 अटक झाली असेल ना। मग 2016मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील, त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली होती। मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो। म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते। त्यामध्ये मलाही 14-15 दिवस मी जेलमध्ये होतो। आमच्या गाडेकरताई असतील त्या होत्या, माझ्याबरोबर साबी होता, पवन मटल होता, दीपक दातीर होते, अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते। 15 दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एकसुद्धा साधी NC दाखल नव्हती। ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।